नमस्कार, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत जी लौकी किंवा त्याला आपण भोपळासुद्धा म्हणू शकतो, दुधी म्हणतात, त्याची आपण टेस्टी अशी भन्नाट चवीची रेसिपी आज बनवणार आहे। हे बघा, मी असा एक दुधी आणला होता, त्याचा मी असे वरनं छिलून साल काढून असे बारीक बारीक असे मीडियम आकाराचे, जसे आपण बटाट्याच्या फोडी करतो तसे मी असे कट देऊन घेतलेले आहेत। आता मी हे काळं पडतं म्हणून मी पाण्यामध्ये आधीच टाकून ठेवलं आहे। आता मी याच्यातलं पाणी सगळं काढून घेते। हे पहा मंडळी, मी दुधी असा पूर्ण पाण्यातून काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता टाकूया, हे पहा याच्यामध्ये मी टाकते आता हळद, लाल मिरची पावडर थोडी, थोडंसं नमक आणि हे सर्व आपण असं याला कोट करून घेऊया। हे पहा मी असं पूर्ण असं याला हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर लावून घेतलेली आहे। आता आपण हे एक पॅनमध्ये टाकून आपण याला थोडं शालो फ्राय करून 80 ते 90% आपण भोपळा हा वाफेवरती शिजवून घेऊया। हे पहा, मी गॅसवरती एक असा पॅन ठेवून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी टाकते एक पळी तेल। हे पहा, तेल मी असं सर्व बाजूने पसरवून घेते आणि याच्यामध्ये आपण टाकूया आपल्या दुधीच्या फोडी। हे पहा मंडळी, मी दुधीच्या फोडी यात टाकून घेतले आहेत। हे आता चांगल्या अशा एक अर्धा मिनिटभर असं फ्राय करून घेऊया। आणि हे पहा, मी अशा फोडी सर्व अशा शालो फ्राय करून घेतल्या आहेत। हे बघा, असं क्रिस्पीनेस येतो याला थोडासा असा, मग आपली भाजी चवीला छानच बनते। आता मी याच्यावरती गॅस मीडियम करून वाफेवरतीच ह्या फोडी शिजवून घेणार आहे। हे बघा, मी असं झाकण ठेवून देते याच्यावर एक 15 मिनिटांनी आपण बघूया, नंतर चेक करून थोडं थोडं मध्ये मध्ये। हे बघा मंडळी, आपला दुधी वाफेवरती शिजतोय, तोपर्यंत आपण वाटण्यासाठी काय काय लागतं ते पाहूया। हे पहा, वाटण्यासाठी मी इथे अर्धा चमच जिरे, अर्धा चमच धने, लसणाच्या 5-6 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या कट करून आणि 1 इंच आलं असं कट करून घेतलं आहे। आणि इथं काही कोथिंबीरच्या दांड्या होत्या माझ्याकडे, त्या घेतलेल्या आहेत मी। चला आता आपण वाटण बनवून घेऊया। जिरे, धने, लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर हे आता आपण असं जाडसर असं कुटून घेऊया। पाणी का टाकायचं नाही याच्यामध्ये। हे पहा मंडळी, मी असं जाडसर असं वाटून घेतलं आहे। हे पहा, असं करून घ्यायचं जाडसर। चला आता आपण एक कढई ठेवून घेऊया गॅसवरती। जी भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 मीडियम आकाराचे कांदे, इथं 2 टमाटर मी असे किसणीने बारीक असे किसून घेतले आहेत। तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता, पण याची टेस्ट थोडी वेगळी येणार। इथे घेतलेलं आहे मी कसुरी मेथी 1 चमचा, हिंग, इथं हळद, सब्जी मसाला, धनिया पावडर। हे पहा, मी दुधीच्या भाजीमध्ये एक सिक्रेट टाकणार आहे, ते मी नंतर पुढे सांगेलच। तोपर्यंत माझा व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा, तरच तुम्हाला सिक्रेट काय आहे ते समजेल। हे पहा, मी रस्सा बनवण्यासाठी इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकूया। हे पहा, त्याच्यात आपण वाटून घेतलेला मसाला टाकू। हे पहा, ही जर सब्जी माझ्या पद्धतीने जर बनवाल तर तुमच्या घरातील सर्व लहान मुलं, मोठी माणसं आवडीने चाटून पुसून खाऊन फस्त करतील। हे पहा, हे वाटण असं 1 मिनिटभर छान असं तेलात परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल। हे पहा, आपला मसाला 1 मिनिटभर छान परतलेला आहे। आता मी याच्यात टाकते कांदा। कांदा ही गुलाबीसर होईपर्यंत छान असा याच्यामध्ये भाजून घ्यायचा।
हे पहा मंडळी, आपला कांदा छान असा परतलेला आहे 1 ते 2 मिनिटं. आता मी याच्यात टाकते हे मसाले, हळद पावडर, धनिया पावडर आणि सब्जी मसाला. हे पण छान परतून घेऊया. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. आता ह्याच्यात टाकूया आपण टोमॅटोची प्युरी. गॅस मीडियमच करायचा, नंतर टोमॅटो आपल्या तोंडावर उडण्याची शक्यता असते. हे पहा, याच्यात टाकूया अर्धा चमच नमक, कारण आपण दुधीला पण मगाशी आपण वापरताना थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, म्हणून याच्यामध्ये मीठ थोडं जपूनच वापरायचं. हे पहा मंडळी, आपलं टोमॅटो पण छान असं फ्राय झालेलं आहे. आता याच्यात टाकूया मिरची पावडर, कसुरी मेथी. हे पण छान असं मिक्स करून याला आता आपण तेल सुटूपर्यंत छान असं परतून घेऊया, तरच आपल्या भाजीला खरी टेस्ट येणार. हे पहा मंडळी, मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे 2 चमचे. आता हे छान मिक्स करू. आणि याच्यावरती मी झाकण ठेवून घेते 1 मिनिटभर. गॅस मिडियमच ठेवायचा, फास्ट करू नका. हे पहा मंडळी, झाकून ठेवून आपलं 1 मिनिटभर झालेलं आहे. आता आपण काढून पाहूया. हे पहा काय छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला, मसाल्याला. हे पहा मंडळी, आपलं वाटण छान परतलेलं आहे. आता आली आहे बारी आपण सिक्रेट काय इन्ग्रेडियंट घालणार आहे त्याची. हे पहा मंडळी, मी इथं दुधाची साय घेतलेली आहे फुल क्रीमवाली, जे आपण घरी रोज आपल्या दुधावरची फ्रेश निघते ना, तीच घ्यायची. हे पहा, आता मी हे सर्व असं चमच्याने फेटून घेणार आहे आणि मग हे याच्यामध्ये आपण ॲड करूया. गॅस मिडियमच ठेवायचा. हे पहा काय टेक्स्चर आलं आहे आपल्या वाटणाला. मंडळी, तुम्ही इथं दही पण वापरू शकता. हे पहा, आपला लौकी किती छान असा स्मूथ असा झाला आहे. फक्त वाफेवरतीच मी ठेवलेला तरी सुद्धा. हे बघा, त्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते. आता हा दुधी आपण फोडणीमध्ये घालून घेऊया आणि नंतर मग पाणी ओतूया त्याच्यामध्ये. हे पहा, असं सर्व एकजीव करून घेऊया याच्यामध्ये. बघा किती छान टेक्स्चर आला आहे आपल्या दुधी भाजीला. अशी जर भाजी बनवली तर नका नाही खाणार सांगा आपल्या घरातली लहान लहान मुलं. ही भाजी तर शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ना. आपल्या किडनी साफ होते, शरीरासाठी मतलब रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्यामुळे ही भाजी आठवड्यातून तर खायलाच हवी. हे बघा, मी आता याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया याच्यात. हे पहा, जास्त पातळ ठेवायची नाही भाजी. किती छान थिकनेस आला आहे बघा भाजीला आपल्या. आता गॅस मोठा करूया आणि भाजीला छान अशी उकळी काढून घेऊया. हे पहा मंडळी, आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण 1 ते 2 मिनिटासाठी गॅस मिडियम करून झाकण ठेवून देऊया. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण उघडूया. हे पहा, काही छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. हे पहा, आता आपण याच्यामध्ये टाकूया भरपूर अशी कोथिंबीर आणि हे पूर्ण सर्व मिक्स करूया. आणि खाण्यासाठी आपली दुधीची भाजी रेडी झालेली आहे मंडळी. तर मग मंडळी, माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर
घरगुती स्वाद या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.